नमस्कार मित्रांनो, नुकतंच NMS परीक्षा देऊन तुम्ही आलेला आहात. तुम्हाला सगळ्यांना पेपर अतिशय सोपे गेले असतीलच आणि तुम्हाला उत्सुकता लागले की दोन्ही विषयामध्ये किती गुण मिळाले. मित्रांनो, आपण सादर करतोय सॅट विषयाची उत्तर सूची. तुमचा या व्हिडिओमध्ये वेळ जाऊ नये यासाठी आपण उत्तरे आधीच मार्क केले आहेत. चला बघूयात. पहिला प्रश्न फिजिक्स मधील आहे. 2 व्होल्ट विभवांतराचे 5 विद्युत घट एकसर जोडणीने जोडून तयार झालेल्या बॅटरीचे एकूण विभवांतर किती असेल? याचं उत्तर आहे 10 व्होल्ट. मित्रांनो, जो विज्ञान विषयाचा पेपर आता आहे तो अतिशय सोपा होता आणि मोस्ट ऑफ क्वेश्चन हे पुस्तकातूनच होते. सूर्याच्या केंद्रामध्ये होणाऱ्या केंद्रकीय एकीकरणात कोणत्या मूलद्रव्यांच्या केंद्रकाचा संयोग होतो? उत्तर आहे हायड्रोजन. ध्वनी तरंगाची 1 हर्ट्झ वारंवारता म्हणजे टिंबटिंब होय, तर एका सेकंदात 1 कंपन होय. पुढे चौथा प्रश्न. पुढीलपैकी कोणते विधान घनता या राशीशी सुसंगत नाही? तर वस्तूच्या आकारमानाचा परिणाम आणि वस्तूच्या घनतेवर होत नाही. चौथा ऑप्शन इथे बरोबर आहे. पुढे आपण बघतोय निपर्मॅग हे चुंबकीय संमिश्र पुढीलपैकी कोणत्या मूलद्रव्यापासून बनवतात? तर त्याचं उत्तर आहे लोह, निकेल, ॲल्युमिनियम आणि टायटॅनियम. हा रिपीट झालेला क्वेश्चन आहे. त्यानंतर वातावरणातील नायट्रोजन, ऑक्सिजन सारख्या वायूंच्या रेणूमुळे सूर्यप्रकाशाचे विकिरण होताना त्यातील कोणत्या रंगाचे विकिरण सर्वात जास्त होते? पर्याय क्रमांक 4 निळ्या. पुरुषाचे स्वरतंतू जवळपास टिंबटिंब mm लांब असतात. उत्तर आहे 20 mm. त्यानंतर कॅलिडोस्कोप व परिदर्शी ही दोन्ही उपकरणे परावर्तित प्रकाशाचे टिंबटिंब या गुणधर्मावर कार्य करतात. तर उत्तर परावर्तन आहे. द्रायू विषयी पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे? पर्याय आहे पहिला, पात्रातील द्रायूपत्राच्या सर्व पृष्ठभागावर आतून दाब प्रयुक्त करतात. 10वा, विद्युत वाहक तारेतून विद्युतधारा प्रवाहित केल्यास वाहकाभोवती चुंबकीय क्षेत्र तयार होते असे निरीक्षण प्रथम कोणी नोंदवले? उत्तर आहे ऑरेस्टेड. 11वा, 1 कॅलरी उष्णता बरोबर पर्याय क्रमांक पहिला 4.8 जूल. त्यानंतर 12वा आहे, भारतीय वैज्ञानिकांनी पुढील काळासाठी कोणत्या मूलद्रव्यापासून कोणत्या समस्थानिकाच्या निर्मितीवर आधारित अणुभट्ट्यांची योजना विकसित केली आहे? तर युरेनियम 233 पासून थोरियम 232. इथून मित्रांनो केमिस्ट्री सुरू झालेला आहे. त्यानंतर पुढे कार्बन डायऑक्साइड या संयुगामध्ये कार्बन व ऑक्सिजनचे संयोजन अनुक्रमे किती आहे? पर्याय क्रमांक 3 4 व 2. 14वा, खालीलपैकी असत्य विधान कोणते? तर पर्याय क्रमांक 3 अधातूंची विरल आम्लाबरोबर अभिक्रिया होते. 15, हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक निश्चित करण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या घटकाचे प्रमाण दररोज मोजले जात नाही? तर उत्तर आहे ऑक्सिजन. 16वा, खाली दिलेले दर्शकाचा आम्लातील व आम्लारीतील रंग याबाबत अयोग्य पर्याय कोणता? तर यातलं ऑप्शन आहे पहिला आणि त्याचा आहे ए, म्हणजेच काय तर मिथिल ग्रेड आम्लातील रंग पिवळा आणि आम्लारीतील रंग तांबडा. अयोग्य पर्याय. त्यानंतर पुढे खालील शाब्दिक रासायनिक समीकरणातील अनुक्रमे ए, बी व सी पदार्थ कोणते? तर अभिक्रिया दिली आपल्याला. कॅल्शियम कार्बोनेट, हायड्रोक्लोरिक आम्ल आणि ए, बी, सी जे काही प्रोडक्ट आहेत ते आपल्याला शोधायचे आहेत. तर ते अनुक्रमे आहेत कॅल्शियम क्लोराईड, कार्बन डायऑक्साइड आणि पाणी. पर्याय क्रमांक 2. पुढीलपैकी प्लास्टिकचा कोणता प्रकार कुकरचे हँडलवरील आवरण तयार करण्यासाठी वापरतात? तर पर्याय क्रमांक 3 बॅकेलाइट. पुढीलपैकी कोणत्या संयुगात आयनिक बंध नसतो? पर्याय क्रमांक 3 हायड्रोजन क्लोराईड. 20वा आहे, खालीलपैकी मूलद्रव्य व संज्ञा यांची चुकीची जोडी कोणती? चुकीची जोडी. प्रश्न पुन्हा रिपीट करतोय. खालीलपैकी मूलद्रव्य व संज्ञा यांची चुकीची जोडी कोणती? तर पर्याय क्रमांक आहे 1 झेनॉन. इथे थोडा संदिग्ध प्रश्न. इसवी सन 1756 मध्ये ब्रिटिश अभियंते जॉन स्मिटन यांनी टिंबटिंब बनवण्याची पद्धत शोधून काढली. इथे पर्याय क्रमांक 1 कॉन्क्रीट आणि पर्याय क्रमांक 4 जलीय सिमेंट हे दोन्हीही पर्याय बरोबर वाटतात.
22वा, पुढे दिलेल्या क्रियांपैकी रासायनिक बदलाची क्रिया कोणती? तर पर्याय क्रमांक 4 क्षरण. कीटकभक्षी वनस्पती ओळखा. तर यातलं पहिलं आहे ड्रोसेरा बर्मानी. त्यानंतर 24वा, जास्वंद वनस्पतीचे शास्त्रीय नाव काय आहे? हिबिस्कस रोझा सॅनेनेन्स. 25वा, कोणत्या रोगाचे निदान करण्यासाठी एलिसा ही रक्ताची चाचणी आहे? तर एड्स हा पर्याय आहे या ठिकाणी. मित्रांनो, या 22व्या प्रश्नानंतर सुरू झालेला आहे बायोलॉजी. त्यानंतर अँटामिमा हिस्टोलिका कोणत्या रोगासाठी कारक आहे? तर पर्याय क्रमांक 4 अतिसार. 27वा, सजीवांचे 5 गटात वर्गीकरण कोणी केले? पर्याय क्रमांक 3 रॉबर्ट हार्डिंग विटाकर. 28वा, कवकांची पेशी भित्तिका कशाची बनलेली आहे? तर पर्याय क्रमांक 4 कायटिन. पेट्रोल, तेल इत्यादी ज्वालाग्रही द्रवरूप पदार्थापासून लागणारी आग कोणत्या आगीच्या प्रकारात येते? पर्याय क्रमांक 1 ब वर्गीय. आकृतीचा प्रश्न, खालील आकृतीत अवकाशिका ओळखा. तर आपल्याला विचारलेला आहे अवकाशिका हा डी या ठिकाणी येतोय, पर्याय क्रमांक 4. 31वा, झॅन्थोफिल या रंगद्रव्यामुळे वनस्पतीच्या भागांना कोणता रंग प्राप्त होतो? तर पर्याय आहे पिवळा, पर्याय क्रमांक 3. 32वा प्रश्न, मानवी हृदय प्रत्येक ठोक्याला सुमारे टिंब मिली लिटर रक्त ढकलते. पर्याय क्रमांक 75 आणि पर्याय क्रमांक 1. 33 सर्व योग्य ग्राही कोणत्या रक्तगटाला म्हणतात? तर इथे पर्याय क्रमांक 3 आहे आणि उत्तर आहे ए बी. 34 रणथंबोरचे अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? पर्याय क्रमांक 4 पट्टेदार वाघ. 35 रक्त गोठवण्याच्या क्रियेमध्ये भाग घेणाऱ्या पेशी कोणत्या? तर पर्याय क्रमांक 2 रक्तपट्टिका. इथे आपला विज्ञान संपलेला आहे. आपण पुढचा विषय बघतोय इतिहास. 36वा प्रश्न, मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेजचे रूपांतर कोणत्या विद्यापीठात झाले? पर्याय क्रमांक 2 अलीगड मुस्लिम विद्यापीठ. त्यानंतर पुढे, भारतीय चित्रपट सृष्टीची मुहूर्तमेढ दादासाहेब फाळकेंनी टिंब साली रोवली. पर्याय आहे 1 इसवी सन 1913. 38 आयटकच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? पर्याय क्रमांक 2 लाला लाजपत राय. खालीलपैकी पोर्तुगीजांच्या अंमलाखाली असलेला पर्याय लिहा. पर्याय क्रमांक 3 दमन. 40वा, चित्रामध्ये दाखवलेली व्यक्ती खालीलपैकी कोणत्या घटनेशी जगप्रसिद्ध आहे? तर पर्याय क्रमांक 2 जगप्रसिद्ध चित्रकार. 41वा, स्वतंत्र भारतात मराठवाड्याचा समावेश कोणत्या साली झाला? पर्याय क्रमांक 4 1948. पुढील घटनांचा योग्य कालानुक्रम असलेला पर्याय लिहा. तर पर्याय क्रमांक 1 त्यामधील दुसरी घटना, पहिली, चौथी आणि तिसरी हा योग्य क्रम असणार आहे. 43 नेहरू अहवालाच्या प्रस्तावाशी संबंधित खाली पर्याय दिले आहेत, त्यात चुकीचा पर्याय क्रमांक ओळखून लिहा. त्यातलं पर्याय क्रमांक आहे दुसरा, जबाबदार राज्य पद्धती द्यावी. चुकीचा पर्याय क्रमांक. 44 खालीलपैकी कोणत्या सत्याग्रहाच्या वेळी ब्रिटिश सरकारने लष्करी कायदा जाहीर केला? पर्याय क्रमांक 1 सोलापूरचा सत्याग्रह. 45 राष्ट्रीय सभेने स्वातंत्र्यासाठी प्रखर चळवळ करण्याचा निर्णय कोणत्या योजनेनंतर घेतला? पर्याय क्रमांक 2 क्रिप्स योजना. 46 बंगाल प्रांतातील जहालमतवादी विचारांचे मुखपत्र कोणते आहे? तर पर्याय क्रमांक 4 अमृत बाजार पत्रिका. मित्रांनो, इथे 47 नंबरचा प्रश्न जो आहे, शिवचरित्राची महती सांगणारे पुस्तक कोणी लिहिले? तर यात आपणच नॉट शुअर आहोत की निश्चितपणे सांगता येणार नाही. कदाचित त्यावर नंतर योग्य उत्तरही मिळू शकतं. 48 कोणत्या किल्ल्यास छत्रपती शिवाजी महाराजांनी विशालगड असे नाव दिले? तर पर्याय क्रमांक 4 आहे खेळणा. 49 श्री शिवभारत हे संस्कृत मधील शिवचरित्र कोणी लिहिले? तर पर्याय क्रमांक 3 कवी परमानंद. 50वा प्रश्न, पुण्यातील अनाथ बालिकाश्रमास भेट दिल्यास आपणास कोणत्या महान नेत्याची आठवण होते? तर पर्याय क्रमांक 2 धोंडो केशव कर्वे. इथे मित्रांनो आपला इतिहास 15 गुणांचा संपलेला आहे आणि आता इथे पुढे नागरिकशास्त्र विषय सुरू होतोय.
नागरिकशास्त्राचे 5 प्रश्न आहेत. मध्यावधी निवडणुका म्हणजे काय? तर पर्याय क्रमांक 4, मुदत पूर्व होण्याआधीच लोकसभा विसर्जित झाल्यास घेतल्या जाणाऱ्या निवडणुका. 52वा प्रश्न, संविधानाच्या सूचनेनुसार मूळ मसुद्यात फेरबदल करण्याचे काम टिंबटिंब यांनी केले. तर पर्याय क्रमांक 1, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आपण 53व्या प्रश्नावर आहोत. लोकसभेच्या संदर्भातील विधाने खाली दिली आहेत. चुकीच्या विधानाचा योग्य पर्याय क्रमांक ओळखून लिहा. तर तिसरा आहे, सदस्यांचा कार्यकाल 6 वर्षाचा असतो. 54वा, शासनाच्या प्रशासन यंत्रणेतील सनदी अधिकाऱ्यांची पदे खाली दिली आहेत. त्यामधील विसंगत पदाचा पर्याय ओळखून लिहा. तर तो आहे महापौर, पर्याय क्रमांक 2. 55वा, महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्प विषयाचे अधिवेशन टिंबटिंब येथे होते. पर्याय क्रमांक 1, मुंबई. मित्रांनो, इथे नागरिकशास्त्र संपलेलं आहे, म्हणजे इतिहास नागरिकशास्त्राचे 20 गुण संपलेले आहेत. आता इथे विषय सुरू झाला आहे भूगोल. 56वा प्रश्न, पृथ्वीच्या अंतरंगातील विविध थरामधील मूलद्रव्यांचा कमी घनतेकडून जास्त घनता असणाऱ्या मूलद्रव्यांचा योग्य पर्याय निवडा. तर पर्याय क्रमांक 2, सिलिका, मॅग्नेशियम, निकेल आणि आयर्न. 57वा प्रश्न, जमिनीकडून महासागर तळरचनेकडे जाताना कमी खोलीकडून जास्त खोलीकडील भूरचनेचा योग्य क्रम निवडा. पर्याय क्रमांक 4, भूखंड मंच, खंडांत उतार, सागरी डोह आणि सागरी वार्ता. 58वा प्रश्न क्रमांक, सागर जलाचे पुनर्वितरण घडण्याची प्रक्रिया पूर्ण होण्यास किती वर्षाचा कालावधी लागतो? तर पर्याय क्रमांक 3, 500. 59, खालीलपैकी नियोजित शहराची अचूक जोडीचा पर्याय कोणता? अचूक जोडी. ओके, तर आपल्याला इथे पर्याय क्रमांक 4 पहिल्याचा सी आहे, त्यानंतर दुसऱ्याचा डी आहे, तिसऱ्याचा बी आहे आणि चौथ्याचा ए आहे. याप्रमाणे त्या योग्य जोड्या आहेत. 60वा प्रश्न, महाराष्ट्र राज्यात राज्य सरकारने टिंबटिंब रोजी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना केली. 1 ऑगस्ट 1942. प्रश्न तिसऱ्यांदा आला आहे. 61, खालीलपैकी लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणाऱ्या घटकांची अयोग्य जोडी ओळखा. तर पर्याय क्रमांक 3, राजकीय घटक, धर्म, रूढी व परंपरा. 62, वाऱ्याच्या स्वरूपावरून खालीलपैकी कोणते घटक वारे गटात बसत नाहीत? तर चौथा इथे दिसतोय आपल्याला ऑप्शन. त्यानंतर 63, छागोसचे पठार खालीलपैकी कोणत्या महासागरात आहे? तर पर्याय क्रमांक 3, हिंद महासागर. 64वा प्रश्न, पुढीलपैकी चुकीचे विधान ओळखा. यामध्ये पर्याय क्रमांक 4 आहे की प्रदेशाच्या विकासासाठी लोकसंख्या हा महत्वाचा घटक नाही. पुढे बघतोय आपण 65वा प्रश्न, खालीलपैकी कोणता घटक ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडत नाही? तर पर्याय क्रमांक 3 आहे स्तरित खडक. 66वा, 1 घनमीटर हवेची निरपेक्ष आर्द्रता 20 ग्रॅम पर क्युबिक मीटर असून बाष्पधारण असताना 30 ग्रॅम पर क्युबिक मीटर आहे. तर या हवेची सापेक्ष आर्द्रता किती? तर पर्याय क्रमांक 4 आहे 66.66. त्यानंतर प्रश्न 67वा, त्याचं हवामान, नैसर्गिक, वनस्पती व मानवी जीवन यांच्या वैशिष्ट्यावरून योग्य प्रदेशाचा पर्याय निवडा. तर पर्याय क्रमांक 2, गवताळ प्रदेश किंवा सुदान आहे त्याची जोडी. 68वा आहे, 1 घनमीटर हवेची निरपेक्ष आर्द्रता 15 ग्रॅम मीटर क्यूब असून बाष्पधारण क्षमता 15 ग्रॅम मीटर क्यूब आहे. तर या हवेची सापेक्ष आर्द्रता किती? तर उत्तर आहे 100%. 69वा प्रश्न, उष्ण आणि शीत प्रवाह जेथे एकत्र येतात त्या भागात आढळून येणारा परिणाम कोणता? तर पर्याय क्रमांक 2, दाट धुके. खालीलपैकी कोणता शेतीचा प्रकार व्यापारी शेतीत येत नाही? पर्याय क्रमांक 2, सखोल शेती. मित्रांनो, इथे आपला भूगोल विषय संपलेला आहे. मित्रांनो, आपण गणित विषयाला सुरुवात करतोय. 71, खालीलपैकी कोणती कसोटी त्रिकोण एकरूपतेची नाही? तर इथे पर्याय क्रमांक आहे 4, को कसोटी. त्यानंतर 72वा, खालीलपैकी कोणत्या माहितीच्या आधारे चौकोन रचना करता येत नाही? तर मित्रांनो, 1 बाजू व 4 कोन हे बरोबर उत्तर आहे. आणि 73वा प्रश्न आहे, कोणत्या त्रिकोणाचा शिरोलंब संपादबिंदू, मध्यगा संपादबिंदू व कोन दुभाजकांचा संपादबिंदू एकाच रेषेवर असतात? तर इथे पर्याय आहे समद्विभुज त्रिकोण. 74 नंबरचा प्रश्न,
शेजारील आकृतीच्या आधारे खालील 2 विधाने दिली आहेत, त्या विधानांसाठी पर्यायातील कोणता पर्याय योग्य ठरेल? विधान 1 आणि विधान 2 आहे, यापैकी ही दोन्ही विधाने चूक आहेत. मित्रांनो, लवकरच आपल्याला या संदर्भातील स्पष्टीकरणासह गणित मिळणार आहे. सो सध्या फक्त उत्सुकतेपोटी उत्तर काय असतील हे मी आपणाला सांगत आहे. 75वा, एका दुकानदाराने शेकडा 10 सूट देऊन एक पुस्तक 360 रुपयास विकले, तर त्या पुस्तकाची खरेदी किंमत किती असेल? तर ते पर्याय क्रमांक 1 400 असणार आहे. 76 क्रमांकाचा प्रश्न, यापैकी सर्वात मोठी संख्या व सर्वात लहान संख्या यामधील फरक किती? तर पहिला पर्याय आहे 16/33. 77 नंबरचा प्रश्न, एका कारचा सरासरी वेग 60 किलोमीटर पर तास असताना काही अंतर जाण्यासाठी 8.5 तास लागतात, तर तेच अंतर 7.5 तास कापण्यासाठी कारचा सरासरी वेग ताशी किती किलोमीटरने वाढवावा लागेल? तर पर्याय क्रमांक 4 8 आहे. त्यानंतर 78 क्रमांकाचा प्रश्न, इथे एक आपल्याला वर्ग काढायचा आहे आणि दशांश चिन्हामध्ये दिलेला आहे. तर पर्याय क्रमांक 3 0.049284. 79 ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची 60 सेमी लांबीची एक जीवा वर्तुळ केंद्रापासून 16 सेंटीमीटर अंतरावर आहे, तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती सेंटीमीटर असेल? तर 34. पर्याय क्रमांक 4. 80वा प्रश्न, एका इष्टिका चिती आकाराच्या पेटीची घनफळ 150 घ सेमी असून तिची लांबी 10 सेमी व रुंदी 5 सेमी असेल, तर तिची जाडी किती? तर पर्याय क्रमांक 2 3 सेंटीमीटर. एका वर्तुळाकृती बागेचा व्यास 84 मीटर असून त्या बागेभोवती 3.5 मीटर रुंदीचा एक वर्तुळाकार रस्ता तयार केला, तर त्या रस्त्याचे क्षेत्रफळ किती? पर्याय क्रमांक 1 962.5 चौमी म्हणजे चौरस मीटर. 82वा, या संख्येचे घनमूळ किती आहे? तर पर्याय क्रमांक 4 0.28. त्यानंतर आपण वळतोय 83 क्रमांकाच्या प्रश्नाकडे. इथे आपल्याला राशी दिलेली आहे आणि त्याचं फॅक्टरायझेशन, तर पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे 1. 84, या बहुपदीस x + 7 ने भागल्यास भागाकार व बाकी अनुक्रमे किती येईल? तर 5x - 25 आणि बाकी 0 राहणार त्याची. 85, m ची किंमत आपल्याला विचारली आहे, m ची किंमत असणार आहे 1. त्यानंतर आपण वळतोय 86 उदाहरणाकडे. एका गावातील 20 कुटुंबातील सदस्यांची संख्या खालीलप्रमाणे आहे, तर त्या सदस्यांचा मध्य काढा. पर्याय क्रमांक 1 3.3. 87, दोन संख्यांचा गुणाकार 4107 आहे, जर त्यांचा मसावी 37 असेल तर त्यापैकी लहान संख्या कोणती? तर पर्याय आहे दुसरा 37. 88वा प्रश्न, 11 मीटर व 19 मीटर लांबीचे 2 विजेचे खांब एकमेकांपासून 15 मीटर अंतरावर जमिनीवर उभे आहेत, त्यांच्या वरच्या टोकांना जोडणाऱ्या तारेची लांबी किती मीटर असेल? तर पर्याय क्रमांक 1 17. 10,8 दराने 20,000 रुपये मुद्दलचे 2 वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यांच्यातील फरक किती? तर तो फरक आहे 128 रुपये. शेवटचा प्रश्न, एका घनाकृतीला 12 शिरोबिंदू व 18 कडा असतील तर त्यांच्या पृष्ठांची संख्या किती? तर पर्याय आहे तिसरा 8. मित्रांनो, यात कुठे थोडंफार चूक असण्याची शक्यता आहे, परंतु आपण अंतिम उत्तर सूची MSCE पुणे यांची आल्यानंतरच टोटल काउंटिंग करूयात आणि आपल्याला किती गुण मिळाले ते बघूयात. थँक्यू.